मालक जेव्हा लंडनला जातो तेव्हा कोण कुठला उद्योगपती तुझ्या मालकाच्या बरोबर असतो तिकीट काढण्यासाठी, हॉटेलची बुकिंग करण्यासाठी, तेव्हा गुजरातीवर आक्षेप नसतो, गुजराती समाजावर आक्षेप नसतो। मग गुजराती समाजाचे पाऊंड चालतात तेव्हा सगळे खर्च दिलेले चालतात, तेव्हा रेस्टॉरंटचा एक पण बिल द्यायचा नाही तुझ्या मालकाने, तेव्हा गुजराती माणसाच्या पाकिटवरून पाऊंड निघून तुला मालकाचे बिल पे केलेले तुला चालतात। आणि नुसतं तुझ्या घाणेरड्या राजकारणासाठी इथे सकाळी उठून अगर आमची सकाळ खराब करण्याचा कार्यक्रम असेल तर त्याचं चोख उत्तर आता 23 तारखेला मिळेल। बोला। नितेशजी, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे काल सिंधुदुर्गात होते, त्यांच्या 3 सभा झाल्या। तुम्हाला काय वाटतं की या सभांचा किंवा उद्धव ठाकरेंच्या प्रचाराचा या जिल्ह्यातल्या निवडणुकीवर किती परिणाम होईल, काय होईल? जसं कालच बोललो, उद्धव ठाकरेंच्या सभेंचा 23 तारखेला आमचे जे तीनही महायुतीचे जे आमदार निवडून येत आहेत त्याच्यामध्ये सिंहाचा नाही खारीचा वाटा निश्चित पद्धतीने असेल। कारण का जेव्हा जेव्हा उद्धवजी आमच्या सिंधुदुर्गात आलेत प्रचारासाठी, आता बघा लोकसभेच्या अगोदर आले, मला त्याच जागी जिथे त्यांची सभा झाली तिथे मला शिव्या शाप दिला, शिवराळ भाषा वापरली, माझं मतदान 29,000 वरून 42,000 वर गेलं। जेव्हा जेव्हा त्या माणसाचं पायगुणच एवढा आमच्यासाठी चांगला आहे की तो आल्या आल्या तिन्ही आमचे सीट बघा कालच कन्फर्म झालेला आहे, आता फक्त गुलाल उडवायचा बाकी आहे। म्हणून उद्धव ठाकरे हा उभाटा उमेदवारांसाठी पनवती आहे, चपटा पायाचा आहे, आमच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे। कारण का कालच्या नंतर जी भाषा वापरली गेली त्याचा जो कोण काय कोळी नोळी आणलेला त्याच्यामुळे जे काय भाषा वापरली गेली त्याच्यामुळे जनमानसांमध्ये राग आहे। लोकांना वाटतं की बाबा आमच्या हक्कासाठी लढणारा 24 तास उपलब्ध होणारा राणे कुटुंबे असतील, केसरकरजी असतील, ह्यांना आमच्या भूमिपुत्रांना बाहेरून येऊन जे शिव्या दिल्या जातात त्याचं चोख उत्तर हे येणाऱ्या 23 तारखेला उद्धव ठाकरे आणि कंपनीला भेटेल। त्यांनी पंतप्रधानांना सवालही काही उपस्थित केले, त्यात त्यांनी नारायण राणेंची घराणेशाही चालते का असाही एक सवाल पंतप्रधानांना थोडं मागे वळून पाहिलं असतं ना उद्धवजीने, स्टेजवरच सगळी घराणेशाही बसलेली आणि स्टेजच्या समोर सर्वात मोठी घराणेशाही बसलेली 8 फूटची तेजस ठाकरेच्या नावाने, जो खेकडे शोधायला येतो। म्हणून घराणेशाही बद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरेला नाही। ज्या उद्धव ठाकरेंनी जेव्हा त्यांना मुख्यमंत्री केलं कुठल्याही